नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये नमो आणि सुप्रिया दोघीजणीही घरी निघालेले असतात. त्याच वेळेला त्यांच्यासमोर अचानक राकेश येतो आणि म्हणतो की हे काय? अरे, न झालेल्या सासूबाई, हे काय तुम्ही मला न भेटताच निघालात? म्हणजे मला भेटावंसंही वाटलं नाही का तुम्हाला? त्यावेळेला सुप्रिया जराशी दचकते आणि मग ती म्हणते की काय चाललंय काय तुमचं? म्हणजे हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही वाटली का कसल्याही प्रकारची? आणि हे सगळं वाटताना तुम्हाला काही विचारताना काही वाटलं कसं नाही? त्यावेळेला तो म्हणतो की कशाला काय वाटायचं आहे सासूबाई? अहो तुम्ही पण काय? त्यावेळेला मग ती म्हणते की देवाला तरी घाबरा. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, देवाला वगैरे कशाला घाबरायचं? आपण माणूस आहोत ना, तर मग माणसासारखंच जगायचं, हो की नाही? असं म्हणून आता मुद्दामच तो बोलून दाखवत असतो. त्यावेळेला मग ती म्हणते की हे सगळं करताना तुम्हाला काय मिळालं काय? आणि आमची फसवणूक करून काय मिळणार काय होतं तुम्हाला? तेव्हा मग तो पटकनच तिला डोळा मारून म्हणतो की तुमची मुलगी. अहो असं काय करताय ना झालेल्या सासूबाई? तुमची मुलगी जी मिळणार होती मला, म्हणूनच हे सगळं करत होतो ना मी, तुमच्याशी खोटं बोलत होतो. तेव्हा मग तो म्हणतो की कळलं ना तुम्हाला आता? तेव्हा सुप्रिया म्हणते की खरंच तुमच्यासारखा असा माणूस कुठेही सापडणार नाही. तुम्ही सगळ्यांना सगळ्यांना फसवत होतात. सभ्य माणसाच्या नावाखाली सगळी नाटकं करत होतात. तेव्हा मग नम्रता म्हणते की ओ राकेशजी, तुम्हाला हे करणं शोभतं का? तेव्हा आता लगेचच तो आजूबाजूला बघतो आणि म्हणतो की राकेश? कोण राकेश? अच्छा अच्छा, राकेश म्हणजे माझं खोटं नाव, त्याबद्दल बोलताय का तुम्ही? नाही हो नम्रताजी, माझं खरं नाव आहे राजेश, राजेश भोसले. मी राकेश हे फक्त खोटं नाव वापरलं होतं. तेव्हा मग आता लगेच ते म्हणतात की हो, बरोबर आहेस, तू खोटारडा आहेस, खोटारडा. आम्हाला आत्तापर्यंत फसवत होतास आणि माझ्या इशूबरोबर लग्न करणार होतास. बरं झालं वेळेतच आम्हाला समजलं, नाहीतर तुझ्यासारख्या माणसाबरोबर आम्ही आमच्या इशूचं लग्न लावून देऊन आयुष्याची वाट लावून घेतली असती. तेव्हा मग तो म्हणतो की अहो सासूबाई, तुम्ही कशाला लोड घेताय? तसंही आता या घरातच मी आहे, त्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला काय वाटतं की तुमची मुलगी व्यवस्थित आहे का? अहो मी इथेच असतो, मी इथून कुठेही जात नाही, त्यामुळे लक्षात ठेवा, माझ्या हातात सगळं काही आहे, मी काही करू शकतो. म्हणून सासूबाई एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ना हे सगळं आता फक्त बघत राहा आणि माणसाने कसं नेहमी व्यवस्थित राहावं, हो की नाही? आणि हे सगळं ज्ञान आहे ना, हे सगळं ज्ञान हे बाबा राजेश देत आहेत आणि त्यामुळे लक्षात घ्या. त्यावेळेला ती अगदी घाबरून बघत असते. तो म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, इथे अगदी सगळ्याची व्यवस्थित काळजी घेतो मी आणि सगळं काही व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही आहे ना, बघत राहा मी काय काय करतो ते. आणि आता तुम्हाला सत्य समजलंच आहे तर राहू देत मग, असं तो बोलून दाखवतो. तेवढ्यातच त्या दोघी त्याच्या तावडीत सापडले असतानाच तिथे आकाश येतो आणि आकाश आल्यावर म्हणतो की अरे, तुम्ही जिजू इथे यांच्याशी काय असं बोलत बसलात दरवाजात? तेव्हा तो म्हणतो की अरे बाबा, हे घरातून निघतच होते आणि म्हणूनच मग त्यांच्याबरोबर होतो मी. कसं आहे, त्यांना सोडवण्यासाठी इथपर्यंत आलो होतो खरं तर, गप्पा मारत मारत इथपर्यंत पोचलो. तेव्हा मग आता लगेचच आकाश म्हणतो की अच्छा तुम्ही निघालात का? चला मी तुम्हाला सोडतो. तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही, नको राहू देत. नमूही म्हणते नको सर, आम्ही जातो. त्यावेळेला राकेश बोलतो की नाही, असं कसं? अहो व्याही आहात तुम्ही आमचे, आणि असं कसं तुम्हाला असं जाऊ देणार? आकाश, जा रे तू प्लीज, यांना त्यांच्या घरापर्यंत ड्रॉप कर. काय ना, बाहेर ऊनही भरपूर आहे, त्यामुळे उगीचच असे जाऊ नका, तुम्ही जा. असं म्हणून आता या हा. आणि हो रे आकाश, गाडीचे AC एकदम फुल ठेव, बाहेर भरपूर उकडतंय, असं म्हणून तो त्यांना सांगतो. आणि मग मुद्दामच या असं म्हणून त्यांच्यासमोर हात जोडतो. परंतु सुप्रिया आणि नम्रता त्याच्याकडे काही बघत नाही आणि त्या दोघीही तिथून रागाने निघून जातात. खरं तर या सगळ्याचा त्या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि मग त्या दोघी गाडीत बसतात. तर इथे राकेश विचार करतो की चला आता यांच्या घरामध्ये, देसायांच्या घरात फार मोठा बॉम्ब फुटणार आहे. म्हाताऱ्याला तर हे ऐकल्यानंतर जबरदस्त मोठा धक्का बसणार आहे आणि तो ईश्वरीच्या वडिलांची ॲक्टिंग करून दाखवत असतो. त्यानंतर ईश्वरी आता तिच्या खोलीमध्ये असते. तिला अर्णवला काही करून सगळं विचारायचंच असतं की हे सगळं तुम्ही माझ्यासाठी का केलं, आणि म्हणूनच ती अर्णवची वाट बघत आता तिथेच थांबलेली असते. आणि ईश्वरी म्हणते की नाही, काही झालं तरीही मला आता अर्णव सरांना विचारायचंच आहे, त्यांनी इतका मोठा निर्णय माझ्या बाबतीत का घेतला? त्या राकेशच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत लग्नाच्या इतका मोठा डिसिजन का घेतला? खरं तर हे सगळं करून त्यांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलं आहे, पण हे सगळं त्यांनी का केलं हे मला खरं तर त्यांना विचारायचंच आहे आज, काहीही करून. तेवढ्यातच अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, बरं झालं तुम्ही आलात, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि हा ज्यूस. तेव्हा मग ईश्वरीला तो म्हणतो की हे घे, आधी हा ज्यूस पिऊन घेतो.
तेव्हा मग ती म्हणते की सर पण कशासाठी, तुम्ही का घेऊन आलात? तेव्हा मग तो म्हणतो की अगं ॲक्च्युली अनिताताई घेऊन येत होती, म्हणूनच मग मी तिच्याकडून घेतलं आणि सांगितलं की मी देऊन येतो. तू हा ज्यूस पिऊन घे, म्हणजे कसं आहे तुझं टेन्शन कमी होईल आणि स्ट्रेस लेवल पण जरा कमी होईल. जरा घे, पिऊन घे. तेव्हा ती म्हणते की नको सर, उगीच कशाला. तेव्हा तो म्हणतो की घे, मी सांगितलं ना तुला. तेव्हा ती म्हणते मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे, आधी ज्यूस पिऊन घे मग आपण बोलू. आता ईश्वरी म्हणते की ज्यूस प्यायल्यानंतर लगेच बोलाल माझ्याशी? तेव्हा तो म्हणतो की हो, पिऊन घे. मग ती खाली वगैरे काहीच बसत नाही. तो ज्यूस तिथेच ती आता प्यायला सुरुवात करते आणि तो ज्यूस प्यायला सुरुवात केल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो की बोल आता काय? तेवढ्यातच आता ती पटापट ज्यूस पिऊन घेते आणि अर्णव आता त्याच्या कामासाठी त्याचा लॅपटॉप उघडत असतो. ईश्वरी म्हणते की सर, मला जरा तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज जरा ऐका ना. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हो हो ठीक आहे, मी सिंदूर बोल. तेवढ्यातच अर्णवचा कॉल येतो आणि कॉल आल्यामुळे तो म्हणतो की मी सिंदूर, जस्ट अ सेकंड, महत्त्वाचा कॉल आहे. तेव्हा मग आता अर्णव हा फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की येस, त्या डीलबद्दलच आपल्याला बोलायचं होतं, आपण बोलून घेऊया. अर्जंट आहे ना ती डील, लवकरात लवकर क्रॅक केली पाहिजे. असं काहीतरी त्याचं कामानिमित्त बोलणं सुरू असतं. ईश्वरी आता गप्प असते. अर्णवसोबत कधी कसं बोलू आणि केव्हा बोलू असं तिला झालं असतं. त्यावेळेला मग आता अर्णव हा फोनवर बोलतच त्याचा फोन हा थोडा चालूच राहतो. त्यामुळे आता त्याचं महत्त्वाचं काम ह्या लॅपटॉपवर चालू होतं. त्याचा फोनही तिथे चालू राहतो. तेव्हा ईश्वरी आता त्याला जरासं खुणावते की अर्णव सर, मला जरा तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. परंतु अर्णव आता एक सेकंड हां असं म्हणून फोन बाजूला करतो आणि म्हणतो की मिस इंदोर, अर्जंट कॉल चालू आहे, कामाचा अर्जंट कॉल आहे. असं म्हणून आता तो कॉल कंटिन्यू करतो. ईश्वरीचं मात्र बोलणंच थांबलेलं असतं. आता तिला कधी बोलू असं झालेलं असतं, कारण सगळ्या काही गोष्टी मनात साठवलेल्या असतात, ते बाहेर आणायच्या असतात. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना तिला आठवतं की कशाप्रकारे ईश्वरी म्हणजेच ईश्वरीच्या आईला तिचे दोन्ही म्हणजेच तिला धक्का बसलेला असतो राकेश समोर दिसल्यानंतर. हे सगळं आता तिला आठवतं आणि सुप्रिया पण घरी येते तेव्हा तिला सगळं आठवत असतं. ईश्वरी रूममधून बाहेर निघून जाते तर सुप्रिया आता घरी पोचलेली असते. तेव्हा मग आता दोघीजणीही गप्प असतात. जयू आत्या म्हणते की काय तुमचं चाललंय काय? आल्यापासून मी बघते तुम्ही दोघे अगदी कसला तरी धक्का बसल्यासारखं बघताय, एकटक शून्य बघताय. काय झालंय त्याला सांगाल का मला? काय झालंय? नक्की काय झालंय ते प्लीज सांगा. तेव्हा मग आता लगेचच सुप्रिया म्हणायला लागते की हो सांगते, मी तुम्हाला सांगते काय झालंय ते. अहो, खरंच खूप धक्का बसलाय आम्हाला आज दोघांनाही. आम्ही आज इशूच्या घरी गेलो होतो. तेव्हा मग लगेचच आत्या म्हणते की अच्छा, म्हणजे इशूच्या घरी गेला होतात याचा अर्थ त्या अर्णवने इशूला काही बोललाय का? म्हणजे त्या दोघांचं वगैरे काही पटत नाही आहे ना? त्यांचा संसार हा ठीक नाही आहे ना? मी सांगितलं होतं तुला, तो अर्णव अजिबातच चांगला मुलगा नाही आहे. तो आपल्या इशूला कधीही सुखात ठेवू शकणार नाही. बघ, मी हेच बोलले होते तुला. सुप्रिया म्हणते की नाही, तसं काहीही नाही आहे. अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि त्या दोघांचा संसारही अगदी सुखाचा सुरू आहे. दोघंही खूप खुश आहेत आता. तेव्हा मग लगेचच हे ऐकल्यानंतर सुप्रिया म्हणते की मग अगं प्रॉब्लेम काय आहे? मग तू का अशी घाबरली आहेस? नक्की काय झालं आहे? तो अर्णव काही बोलला आहे का तुला? किंवा काही झालं आहे का? नक्की सांग काय झालं आहे? इशूच्या बाबतीत काही चुकीचं तर नाही ना घडलं? ती म्हणते की हो, चुकीचं घडणार होतं इशूच्या बाबतीत, परंतु ते होता होता अर्णवने वाचवलं आहे. सुप्रिया म्हणते की अहो, खूप मोठा भयंकर धक्का होता तो, न पचवण्यासारखा. तेव्हा मग लगेचच आत्या म्हणते की नक्की तू सांगशील का? काय झालंय ते? असं कोड्या-कोड्यात बोलू नकोस. तेव्हा मग सुप्रिया फायनली तोंड उघडते. ती ओरडून बोलते की हो, सांगते, मी सगळं सांगते. तो राकेश, ज्याला आपण राकेश समजत होतो ना, त्याचं खरं नाव राजेश आहे, राजेश. आणि तो आपल्याला फसवतोय. तेव्हा मग ती म्हणते की काय बोलतेस हे? अगं, उगीचच काही बोलू नकोस. ठीक आहे, जर तो नवीन असेल म्हणजेच काही गोष्टी लपवत असेल तर ठीक आहे ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीच आपल्याला थोडी सांगणार आहे तो. तेव्हा मग ती म्हणते की नाही, त्याने खूप मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली, आपली फसवणूक केली त्याने. तेव्हा मग जयू आत्या म्हणते की काय, कसली फसवणूक, नक्की काय झालं आहे? तेव्हा आता बिचारी सुप्रिया जोरजोरात रडू लागते आणि म्हणते की खूप मोठी फसवणूक केली आहे. अहो, त्याचं या अगोदर एक लग्न झालेलं आहे. हे ऐकल्यानंतर जयू आत्याला धक्का बसतो. ती म्हणते की काय काय बोलतेस काय तू हे सुप्रिया? अगं, हे सगळं तुला कोणी सांगितलं? आणि हे सगळं खोटं असेल. मला तरी वाटतंय की हे सगळं खोटं आहे. तेव्हा ती म्हणते की आमच्या डोळ्यांनी बघून आलोय आम्ही जयू आत्या.
त्या माणसाचं खरं रूप आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्याचं लग्न कोणाबरोबर झालं आहे, त्याची बायको कोण आहे आणि आता तो तिच्या बाळाचा बापही बनणार आहे, माहिती आहे का तुम्हाला? हे ऐकल्यावर आता जयवत्या बघत राहते. ती म्हणते की कोण कोण काय झालं आहे, कोणाचा बाप म्हणजे काय नक्की सांगतेस का मला? तेव्हा सुप्रिया म्हणते की हो सांगते की नक्की त्याचं काय आहे. तो अंजलीताईंचा नवरा आहे, म्हणजेच अर्णवची बहीण अंजली तिचा नवरा आहे तो आणि त्यांच्या घरात घरजावई म्हणून वावरतोय तो. सुप्रियाला हे बोलताना पाहून जयूलाही धक्का बसतो. ती म्हणतो की काय काय बोलतेस काय तू हे? सुप्रिया अगं माझा तरी याच्यावर विश्वास नाही आहे. त्यावेळेला आता लगेच जयू आत्या म्हणते की नसेल तुमचा विश्वास, परंतु आम्ही आमच्या डोळ्यांनी बघून आलो आहे. समजलं ना, आमच्या डोळ्यांनी कळलं आहे आम्हाला की हे सगळं मुद्दामच तो सगळं करतोय. आता अर्णवशी बोलता येत नसतं म्हणून ईश्वरी ही बाहेर येते आणि बाहेर ती विचार करत बसलेली असते. आई जे काही बोलले तेच तिच्या डोक्यातून फिरत असतं की ईश्वरी, जर अर्णवने तुझ्यासोबत लग्न केलं नसतं तर तुझं काय झालं असतं आज? तू त्या लॉजवर नंतर कुठे गेली असतील? तुझं काय झालं असतं? पोलिसांनी तुला अटक केली असती. त्याशिवाय मग नक्की काय झालं असतं हे तुलाही कळलं नसतं. अर्णवशी लग्न झालंय म्हणून सगळ्या गोष्टी बदलल्यात ईश्वरी, ठीक आहे. परंतु खरंच त्या मुलाने कसलाही न विचार करता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी त्याने त्याच्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतला. त्याने त्याचं आयुष्य पणाला लावलं. त्यामुळे त्याच्या या लग्नाच्या निर्णयाला तू कधीही चुकीचं ठरवू नकोस, असं आता ईश्वरीला आठवत असतं आणि ती तिथेच बसलेली असते आणि विचार करते की नाही, मला आता परत अर्णव सरांकडे गेलं पाहिजे. म्हणून ती मागे वळून बघते तर तेवढ्यातच मागून अर्णव येतो आणि दोघं एकमेकांना टक्करतात. आता ईश्वरी अशी खाली थोडी पडायला जाणार तेवढ्यातच अर्णव पटकन तिला धरतो आणि स्वतःकडे जवळ घेऊन सावरतो. तेव्हा ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही एकमेकांकडेच बघत असतात. ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर, हे सगळं का करता तुम्ही? प्रत्येक वेळेला मला तुम्हीच येऊन का सावरता? मला पडू द्यायचं होतं ना? तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, तुझ्यासारख्या सतत धडपड करणाऱ्या आणि बडबड करणाऱ्या मुलीला कोणीतरी सावरायला हवं ना? तिला कसं पडू देणार? आणि म्हणूनच मी इथे तिला धरण्यासाठी आलो आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर, परंतु तरीही तुम्ही हे सगळं का करताय? म्हणजेच माझ्या बाबतीत मला हे सगळं तुम्ही इतकं का सावरताय? मला सांगा ना. तुम्ही माझ्याशी लग्न तरी का केलंत? मला याच प्रश्नाचं उत्तर माहीत पाहिजे. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, अगं किती काय झालं तरीही मी तुला वाचवणारच होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला एक कळत नाही आहे, तुम्हाला या राकेशच्या बाबतीत जर समजलं होतं तर तुम्ही मला अगोदरच. तेव्हा मग तो म्हणतो की सांगितलं. भरपूर वेळा प्रयत्न केला मिस इंदोर सांगण्याचा, प्रयत्न तो योग जळून आला नाही. कारण प्रत्येक वेळेला तो माणूस समोर असायचा आणि मला ताईला वाचवायचं होतं म्हणूनच. तेव्हा ती म्हणते की मग तुम्ही हे सत्य लपवून ठेवलं? तर तो म्हणतो की हो, ताईला वाचवण्यासाठी मी हे सत्य लपवून ठेवलं होतं. कारण तो तो माणूस माझ्या प्रत्येक वेळेला ताईच्या जवळ होता, घरी असायचा. जर मी तुला आणि घरच्यांना हे सत्य सांगितलं असतं तर त्याने नक्कीच ताईच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडवून आणलं असतं आणि म्हणूनच मला ते नको हवं होतं. ताईची काळजी ही मला खूप होती, त्यामुळे तिच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं चुकीचं मला घडून द्यायचं नव्हतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. तो म्हणतो की मी सिंदूर प्रत्येक वेळेला प्रयत्न केला, सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु मी कधी सांगायचो तेव्हा कधीतरी वेगळी सिच्युएशन येऊन जायची किंवा मी सांगण्याचा प्रयत्न करतानाच तू मला बोलू द्यायची नाहीस. हे सगळं घडायचं म्हणून. आणि कितीही काही झालं तरीही मला एकच गोष्ट समजायची की मला तुला कित्येक वेळेला वाचवायचंच होतं. तेव्हा मग आता ताईसाठी मला गप्प बसायला लागायचं. हे सगळं तो बोलून दाखवतो. मग ईश्वरी म्हणते की पण तरीही तुम्ही लग्न इतका मोठा निर्णय कसा काय घेतला? तेव्हा अर्णव गप्प बसलेला असतो. नंतर सुप्रिया सगळ्या गोष्टी सांगत असते. ती म्हणते की खरंच त्या माणसाने फसवलं हो आपल्याला. त्याचं नाव राकेश नाहीच आहे, त्याचं नाव राजेश आहे, राजेश भोसले. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर जयू आत्याला धक्काच बसतो. ती म्हणते की काहीतरीच बोलतेस तू, चल असं थोडी असेल. तेव्हा मग ती म्हणते की हो जयू आत्या, मी खरं बोलते, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्या माणसाला तिकडे. त्यांचा घरजावई बनून राहिला आहे तो तिकडे. त्या अर्णवच्या घरी तो आहे घरजावई बनून, म्हणूनच तो माझ्यासमोर आला. तेव्हा मी त्याला ओळखलं ना, आणि नंतर त्याने स्वतःच्या तोंडातून कबूल केलं आहे माझ्याजवळ आणि नमूजवळ. तेव्हा नमू पण म्हणते की हो आत्या, आई अगदी खरं बोलती आहे. सुप्रिया म्हणते की त्यांनी फसवलं आहे. प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर तो खोटं खोटं नाटक करून बोलत होता. सगळी फसवणूक होती त्याची. तेव्हा आता हे ऐकल्यावर आत्यालाही जबरदस्त असा धक्का बसतो. आत्या तर बघतच राहते आणि त्यामुळे आता आत्याला सगळं काही आठवू लागते. कशाप्रकारे लग्न ठरवत असताना राकेश लग्नाची घाई करत होता आणि त्याचं लग्न झालेलं असतानाही तो असं वागत होता.
तेव्हा मग आत्याला आठवतं. ती म्हणते की हे सगळं असं करत होता तो. तेव्हा लग्नाची बोलणी असताना 15 दिवसावरच येता जो जवळचा मुहूर्त असेल त्या मुहूर्तावरती लग्न करायचं. नंतर मग जेव्हा राकेशला कळतं की बाबांचं ॲक्सिडेंट झालं आहे, म्हणजेच सुप्रियाच्या नवऱ्याचं, त्यावेळेला मग तो किती नाटकं करत होता की मी देवाकडे ना आता साकडंच घालणार आहे, काही झालं तरीही लवकरात लवकर त्याने बाबांना बरं करायलाच हवं. त्यानंतर मग लग्न करत असताना ईश्वरी जेव्हा थांबायला सांगते तेव्हा तो म्हणतो की नाही, आपण आता इतक्यात थांबायला नको, खरं तर काकांची पण तीच इच्छा आहे. नंतर मग जेव्हा संजय बरा होऊन घरी येतो त्यावेळेला तो म्हणतो की नको नको, आपण नंतरचा मुहूर्त बघायला नको, आपण लवकरच मुहूर्त बघायला हवं. हो ना काका, अगदी त्यांच्या मनातलं मी बरोबर ओळखतो. आता सुप्रियाला ते सगळं आठवतं, कशाप्रकारे सुप्रिया ही त्याच्या बोलण्यामुळे इम्प्रेस व्हायची आणि म्हणायची की बघितलं, बरोबर राकेशजींनाच ओळखता येतं दादाच्या मनातलं की त्यांच्या मनात काय चालू आहे म्हणून. तेव्हा मग आता सुप्रियाला बघत ती म्हणते की काय गं सुप्रिया, इतकी मोठी फसवणूक केली त्या माणसाने आपली, इतका मोठा विश्वासघात केला, खरंच खूप मोठा धक्का बसलाय मला तर हे ऐकून. तेव्हा आता लगेचच सुप्रिया म्हणते की हो, तेच झालं आहे, म्हणूनच आम्हालाही खूप मोठा धक्का बसला आहे. खरंच त्या माणसाने इतकी मोठी फसवणूक केली. जर अर्णवने लग्न केलं नसतं इशूसोबत तर आपल्या इशूचं काय झालं असतं काय माहिती, असं आता ती सरळच आत्याला बोलून दाखवते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर तिथेच तो बसून संजय बसून असतो आणि त्यालाही हे ऐकून जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. सुप्रिया म्हणते की हो, हे मी खरं सांगते तुम्हाला, आज जे काही घडलं आहे ना ते खरं सगळं खूप धक्कादायक होतं आमच्यासाठी. आणि मला आता एक गोष्ट अशी वाटते, म्हणजे माझ्या मनाला असं वाटायला लागलं आहे की बाबांचा जो काही अपघात झाला होता ना नमू, तो अपघात त्या राकेशनेच घडवून आणला होता. आता हे ऐकल्यानंतर संजय अगदी रागाने लालबुंद होतो आणि त्याला सगळं आठवू लागतं. तेव्हा मग आता लगेचच संजयला सुप्रिया विचारू लागते की काय हो, बरोबर बोलते ना मी, त्या राकेशनेच तुमचा अपघात घडवून आणला ना, त्यांना तो जेव्हा गाडीत बसला होता तेव्हा त्याचा चेहरा तुम्ही पाहिला होता ना, असं विचारल्यावर आता तिलाही म्हणजे जयूलाही धक्काच बसतो की काय, म्हणजे राकेशने यांचा अपघातही घडवून आणला आहे माझ्या दादाचा. तेव्हा आता संजयला सगळं काही आठवायला लागतं की जेव्हा तो गाडीत बसलेला होता त्यावेळेला समोरून राकेशच गाडीत होता आणि त्याने जोरात गाडी आणलेली होती आणि त्याच गाडीने त्याला उडवलेलं होतं. आता हे ऐकल्यानंतर संजयला आणखीनच राग यायला लागलेला असतो आणि त्या सगळ्या गोष्टी आठवून त्याला आणखीनच चिडचिड होत असते. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे सुप्रिया म्हणते की हो ना, बरोबर बोलते ना मी, तुम्हाला आठवतं आहे ना की तोच होता ना गाडीमध्ये, म्हणजेच त्यानेच तुमचा अपघात घडवून आणला होता ना. तेव्हा मग आता लगेचच संजय डोळे बंद करतो आणि त्या गोष्टीला होकार देतो, म्हणजे सुप्रिया तू खरं बोलतेस असं त्याच्या म्हणण्याचा अर्थ असतो. तेव्हा आता सुप्रिया रडायला लागते आणि म्हणते की काय केलं आपण हे सगळं, खरंच खूप मोठी चूक करणार होतो आपण, त्या नराधमाच्या तावडीत आपल्या ईश्वरीला देणार होतो, खरंच त्याने फसवलं आहे हो आपल्याला, आणि त्याने मुद्दाम तुमचा अपघात घडवून आणला आणि आपण मात्र सगळा दोष त्या बिचाऱ्या अर्णववर देत होतो, त्याला जेलमध्येही टाकलं होतं. किती किती चुका घडल्यात आपल्या आतून त्याच्या बाबतीत, तो आपल्याला प्रत्येक वेळेला सांगण्याचा प्रयत्न करत होता, परंतु आपण त्याचं ऐकून घेतलं नाही. खूप खूप मोठी चूक करत होतो आपण आपल्या मुलीच्या बाबतीत, पण तो बिचारा अर्णव त्याने आपल्या मुलीला सावरलं. जर त्या लॉजवर आपल्या ईश्वरीसोबत त्याने लग्न केलं नसतं तर मग त्या नराधमाने काय केलं असतं काय माहिती. आपल्या अर्णवनेच ईश्वरीचा जीव वाचवला आहे, आपली अब्रू वाचवली आहे, असं ती सांगत असते. नंतर मग आता हे ऐकून खरं तर संजयच्याही डोळ्यात पाणी येत असतं आणि सुप्रिया म्हणते की आत्ता मला समजतंय, त्या दिवशी जेव्हा ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं होतं त्यावेळेला तुम्ही ईश्वरीला मंगळसूत्र काढण्यापासून का रोखलं होतं. तुम्ही तेव्हाच समजला होतात की तो राकेश नीच माणूस आहे आणि अर्णवच्या हातात म्हणूनच तुम्ही आपल्या इशूचा हात दिला होतात, असं आता ती बोलून दाखवते. आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्ही हे सगळं का केलं, कशासाठी केलं. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो की मिस इंदोर, हे सगळं मी करणारच होतो आणि तुला मी वाचवणारच होतो या संकटातून, मला माहीत होतं की तू खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आहेस. ईश्वरी म्हणते की सर, तरी पण मला खरंच खूप या सगळ्याचा राग येतोय, मी असं का वागले, का असं केलं मी, खरंच मी स्वतः दोषी आहे या सगळ्याची, माझ्यामुळे झालं हे सगळं. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट, याच्यात तुझी काहीही चूक नाही आहे, तुला काही माहीतच नव्हतं ना या बाबतीत, तू तुझ्या जागी एकदम परफेक्ट होतीस मिस इंदोर, तुझी यात काहीही चूक नव्हती. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की सर, तरीही मला सांगा ना, तुम्ही इतका मोठा निर्णय घेण्यासाठी काय तयार झालात, त्या राकेशच्या तावडीतून सोडवण्यासाठी तुम्ही चक्क माझ्यासारख्या मुलीशी लग्न केलं, तर तुमचं सगळं आयुष्य पणाला लावलं माझ्यासाठी, तेही तुमचं अगोदर लग्न ठरलेलं असताना. हे सगळं का केलं तुम्ही अर्णव सर, सांगा ना मला.
मला खरंच या सगळ्याची खूप टेन्शन येते. राहून राहून मला प्रश्न पडत आहेत की तुम्ही इतका मोठा त्याग माझ्यासाठी का केलात? अर्णव सर कशासाठी हे सगळं केलं? तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर तुझ्यासाठी केलं आहे, कारण मला तुला त्या माणसाच्या तावडीत सोडायचं नव्हतं. तशा हैवानाच्या तावडीत अजिबात सोडायचं नव्हतं. अगोदरच ताईचा जीव अडकला होता आणि त्यात तुलाही त्यात मला फसवू द्यायचं नव्हतं. ईश्वरी म्हणते की सर, मला माहिती आहे की मी खरंच खूप मोठी चूक केली आहे. हे आठवून आठवून मला राग येतो आहे स्वतःचा. मी दोषी म्हणते स्वतःला की इतकं सगळं घडत होतं आणि मला एकदाही समजलं नाही. मी एकदाही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला, परंतु तुम्ही माझ्यासाठी झटत होतात, माझ्यासाठी प्रयत्न करत होता. हे सगळं कसं विसरू मी सर? आणि हा सगळा मी केलेला तुमचा अपमान, त्यासाठी मी स्वतःला कसं माफ करू? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ, कितीही काही झालं तरीही मी तुला आता एकच सांगतो की त्या गोष्टी आता तू विसरून जा. जे झालं ते झालं. आता आपल्याला पुढे एक्सेप्ट करायला हवं जे काही घडलं ते. कारण मला त्या राकेशच्या बाबतीत, तुझ्या बाबतीत काहीही चुकीचं घडू द्यायचं नव्हतं, म्हणून मी हे सगळं घडवत होतो, बस, बाकी काही नाही. आणि त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलं, बस, दॅट्स इट. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही सर, पण तरीही तुम्ही हे सगळं का केलं? तेही फक्त माझ्यासाठी. काय नातं होतं आपलं? मी कोण होते सर तुमची? असं म्हणून ईश्वरी आता त्याला विचारत असते. त्यावेळेला आता अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि ती म्हणते की अर्णव सर, सांगा ना, मी तुमच्या उत्तराची वाट बघते. मी कोण होते तुमची? तुम्ही माझ्यासाठी इतका मोठा निर्णय घेतलात? तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तो चंद्र बघतेस का? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही देत आहात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, त्याचंच उत्तर मी देत आहे. तेव्हा मग आता अर्णव ईश्वरीचे डोळे पुसतो. अगदी प्रेमाने तो तिचे डोळे पुसतो आणि मग तिचा हात धरतो आणि म्हणतो की इकडे बघ, समोर बघ, आकाशात तो चंद्र किती सुंदर दिसतोय. तेव्हा मग ईश्वरी देखील तो चंद्र बघते. दोघंही एकत्रच तो चंद्र बघतात. अर्णव म्हणतो की मी सिंदर, तो चंद्र किती सुंदर दिसतोय ना, बघ एकदा. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर, चंद्र दिसतोय सुंदर, पण मला सांगा ना, अजूनही तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे. मला प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, इथून पुढच्या आपल्या दोघांचाही प्रवास ना हा खूप लांब असणार आहे. त्यामुळे या इतक्या लांबच्या प्रवासात तुला मिळून जाईल तुझ्या प्रश्नाचं उत्तर. नक्कीच मिळेल, एक ना एक दिवस स्वतःहून मिळेल. असं आता अर्णव तिला बोलतो आणि तिथूनच निघून जातो. आता अर्णव खरं तर ईश्वरीला समोर कबूलच करत नाही की तो प्रेम करतोय तिच्यावर. फक्त तू समजून जा असं त्याला म्हणायचं असतं. नंतर मग तिथून अर्णव आता निघून जातो. ईश्वरी गप्प उभी असते की अर्णव सर असं का वागतायत? पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्णव खाली झोपलेला असताना ईश्वरी त्याची उशी घेऊन वर बेडवर ठेवत असते आणि मग ती म्हणते की अर्णव सर, तुम्हाला इथे झोपण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही पण इथे बेडवर येऊन झोपा. असं म्हटल्यानंतर अर्णव आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की मिस इंदोर, याचा अर्थ आपण दोघंही एकत्र या बेडवर झोपायचं आहे आणि आपण दोघं नवरा बायकोसारखं वागायचं आहे का? म्हणजे नवरा बायकोसारखं बेड शेअर करायचं आहे का? असं ईश्वरीला सांगितल्यानंतर ती अगदी जराशी गप्पच होते, कारण तिला तर स्वतःच्या तोंडून कबूलच करता येत नसतं की अर्णव सर, मी तुम्हाला नवरा मानले म्हणून. त्यानंतर आता ईश्वरी ही आजीला म्हणत असते की आजी, मला माहिती आहे की तुमचा ना माझ्यावर खूप राग आहे, परंतु प्लीज हा राग थोडा बाजूला ठेवा ना. आणि मी ना एकदा, फक्त मला एकदा मोका हवा आहे, मला फक्त एकदा मोका द्या. मी ना सगळ्या गोष्टी खऱ्या करून टाकवेन, तुमच्या मनासारखं करेन सगळं, फक्त मला एक संधी द्या. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, चालेल, तुला मोका हवा आहे ना, दिला मी मोका. एक काम करायचं, आज कोजागिरी आहे, तर कोजागिरीचं जे सुहासिनीचं व्रत असतं ते तू पूर्ण करायचंस, समजलं? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, चालेल, मी करेन ते व्रत पूर्ण आणि तुमचा शब्द देखील खरा करेन. ती म्हणते की ठीक आहे, आपण बघूया, तुला ते व्रत अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करावं लागेल, तरच आपण ठरवूया की पुढे काय करायचं आहे तुझं ते. असं म्हटल्यावर आता ईश्वरीला एक संधी आजीकडून तर मिळालेली असते. त्यानंतर हे सगळं ऐकलेलं असताना आता वल्लरी ही लावण्याला बोलावून घेते आणि तिला म्हणते की आज ईश्वरी ही ते कोजागिरीचं व्रत करणार आहे. मग आता ते व्रत करताना ते व्रत कसं पूर्ण होऊन द्यायचं नाही ते आपण बघायचं. आणि जर ते व्रत पूर्ण झालंच नाही, असं काहीतरी करायला पाहिजे. आणि कोजागिरीच्या त्या तेजोमय प्रकाशामध्ये जेव्हा ईश्वरीच्या आयुष्यात अंधार येईल तेव्हा खरंच खूप मजा येणार आहे. म्हणजे त्या दोघींचंही प्लॅनिंग असतं की ईश्वरीचं ते व्रत व्यवस्थित पूर्ण होऊ द्यायचं नाही. आता मात्र ईश्वरी आणि अर्णव यांच्या एकमेकांच्या प्रेमामुळे कशाप्रकारे कोजागिरीचं ईश्वरीचं व्रत पूर्ण होणार आणि आजीने दिलेली संधी ईश्वरी पटकावून दाखवणार, हे सगळं पाहणं अगदीच रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.